अंगारकी चतुर्थीचे विशेष महत्त्व, या दिवशी पूजाविधी कशी करावी, काय करावे हे थोडक्यात आज आपण जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आज 5 मे 2026 अंगारकी चतुर्थी आहे. ही हिंदू धर्मातील विशेषतः गणेश भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि फलदायी मानली जाणारी तिथी आहे. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी असे संबोधले जाते. अंगारकी चतुर्थी ही महिन्यातनं किंवा वर्षातनं 2 ते 3 वेळा येते. यावर्षी ही 3दा आलेली आहे. असे मानले जाते की केवळ एका अंगारकी चतुर्थीचे व्रत आणि पूजा केल्याने वर्षभरातील सर्वच किंवा 21 संकष्ट चतुर्थीचे पुण्यफळ प्राप्त होते आपल्याला. म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते. या दिवशी भक्तिभावाने उपवास केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे किंवा ज्यांना मंगळ ग्रहाचा त्रास आहे त्यांनी या दिवशी गणपतीची उपासना केल्यास दोष शांत होतो आणि शुभफल मिळते. पौराणिक कथेनुसार मंगळदेवाने गणपती बाप्पाची तपश्चर्या केली होती. प्रसन्न होऊन बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिला की मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी चतुर्थी या नावाने ओळखली जाईल. या दिवशी उपासना करणाऱ्या भक्तांना सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी केलेल्या उपासनेमुळे घरात सुख, शांती, समृद्धी येते आणि भक्तांना विद्या, बुद्धी व ऐश्वर्य प्राप्ती होते. या दिवशी भाविक सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत कडक उपवास पाळतात. रात्री चंद्र दिसल्यानंतर गणपतीची आरती केली जाते आणि नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाची पूजा करून त्यांना जास्वंदाचे फूल, मोदक आणि त्यांची उपासना करावी. या दिवशी ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. सायंकाळी चंद्रोदयाच्या वेळेला चंद्राला अर्घ्य देऊन आरती करून गणपती बाप्पाची मगच उपवास सोडावा. अशा प्रकारे हा उपवास केला जातो. तुम्हीही करा. ओम गणपतये नमः. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.